विजेचं स्मार्ट प्रीपेड मीटर म्हणजे नाल्यासाठी घोड्याची खरेदी करण्याचा प्रकार आहे। या मीटरसाठी पैसा ग्राहकांचा असला तरी मालकी खाजगी कंपनीची असणार आहे। 1 एप्रिल 2025 पासून वीज ग्राहकांना प्रीपेड मीटर घेण्यासाठी दरवाढीच्या रूपाने किंमत मोजावी लागणार आहे। त्यामुळे नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रीपेड वीज मीटर विरोधात तीव्र आंदोलन उभारण्याची गरज आहे, असं आवाहन वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केलंय। राज्यातील शेती पंप वगळता 2.25 कोटी वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यासाठी 27,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। प्रीपेड मीटरची किंमत 12,000 रुपये असून प्रति मीटर 900 रुपये अनुदान मिळणार आहे। उरलेली सर्व रक्कम महावितरण कंपनीला कर्ज रूपाने उभी करावी लागणार आहे। हे कर्ज, त्यावरील व्याज, घसारा आणि अन्य सर्व खर्चाची भरपाई करण्यासाठी महावितरण वीज ग्राहकांवर दरवाढ लादणार आहे। त्यामुळे 1 एप्रिल 2025 पासून प्रत्येक ग्राहकाच्या वीज मध्ये प्रति युनिट किमान 30 पैसे वाढ होईल। स्मार्ट मीटर म्हणजे नालासाठी घोडा खरेदी करण्याचा प्रकार आहे। शिवाय पैसा जनतेचा आणि मीटरची मालकी महावितरण कंपनीची असा प्रकार असेल। त्यामुळे या स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती सहन करू नये। राज्यातील जागरूक वीज ग्राहक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी प्रीपेड वीज मीटर सक्तीच्या विरोधात व्यापक आंदोलन उभारणं गरजेचं असल्याचं होगाडे यांनी सांगितलं। सर्व 2.25 कोटी वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर्स, प्रीपेड मीटर्स लावायचं ठरवलेलं आहे। प्रत्यक्षामध्ये या स्मार्ट मीटर, प्रीपेड मीटरचा ग्राहकांना कोणताही उपयोग होणार नाही। ही खाजगीकरणाची वाटचाल आहे आणि पुन्हा अदानी, मॉन्टे कार्लो, जीनस, NCCच्या दारात तुम्हाला तक्रारी घेऊन जाताच येणार नाही। राज्यामधल्या सर्व राजकीय पक्ष, सर्व कार्यकर्ते, सर्व वीज ग्राहक संघटना, सर्व औद्योगिक संघटना, सर्व समाजसेवी संघटना या सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा, ही चळवळ उभी करण्यास मदत करावी आणि संपूर्ण राज्यभर लाखोंनी अर्ज दाखल करावेत। गरजेनुरूप वेळ पडेल तेव्हा रस्त्यावरचं आंदोलन करायला लागेल। नॅशनल स्मार्ट ग्रिड मिशन मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात 2.25 कोटी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत। हे मीटर बसवण्याचं टेंडर मंजूर करताना ग्राहकांना मोफत मीटर्स मिळतील अशी फसवी जाहिरात करण्यात आली आहे। प्रत्यक्षात लवकरच वीज दरवाढ होईल, त्यामुळे वीज ग्राहकांनी प्रीपेड मीटरला विरोध करावा, त्याबद्दलचा लेखी अर्ज मोठ्या संख्येनं वीज कंपनीकडे पाठवावा, असं आवाहन होगाडे यांनी केलंय।